अस्सलाम वालेकुम एवरीवन, आय एम तानिया। तर चला आपण पुढील चॅप्टर्सना सुरुवात करूया। केवळ 5 कारणांमुळे मी तरुणांना भेटतो, त्यांची स्वप्न मी जाणून घेतो आणि स्वप्न पाहण्यात काहीही गैर नाही। चांगल्या आयुष्यासाठी ती गरजेची आहेत। आनंदी आणि आरामदायी आयुष्य किंवा भरभराटीचं आयुष्य जगायचे असेल तर स्वप्न पाहायला हवीत। पण तुम्ही जे काही कराल ते काळजातून यायला हवं। तुमचं खरेखुरे आत्मकथन तुम्ही केलं तर तुमच्या भोवती प्रेमळ आणि उबदार व हवं वातावरण तयार होईल। अशी माझी पहिली विस्तृत चर्चा त्रिपुरामधल्या एका विद्यालयामध्ये झाली। या सभेला 500 विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते। भारताचे रूपांतर विकसित देशांमध्ये करण्याचे माझे विविध दृष्टिकोन मी बोलून दाखवल्यानंतर मुलांकडून प्रश्न येऊ लागले। त्यापैकी 2 प्रश्नांचा उहापोह मी करणार आहे। पहिला प्रश्न होता, आम्हाला आदर्श कुठून मिळेल आणि हा आदर्श कसा मिळेल? आपल्या हे लक्षात येतं की नाही हे माहीत नाही, परंतु आपल्या बालपणामध्ये आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर आपण कोणाला ना कोणाला तरी आदर्श मानत असतो। म्हणून मी म्हणालो, तुम्ही मोठे होत असताना साधारणपणे 15 वर्षांपर्यंत तुमच्या समोरचे उत्कृष्ट आदर्श म्हणजे तुमचे वडील, आई आणि शाळेतील शिक्षक। माझ्या मताप्रमाणे ही 3 माणसं त्या काळात अत्यंत चांगले संस्कार घडवू शकतात। मग मी तिथं हजर असलेल्या शिक्षक आणि पालकांकडे वळून म्हणालो की पहा, तुमच्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे ते। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या व्यक्तींकडूनच होऊ शकतो। मी लहान असताना दररोज माझे आई वडील 5 वेळा नमाज पढताना मी पाहायचो आणि त्यांची आमदनी अगदी मर्यादित होती, तरीही ते अडल्यानडल्याला यथाशक्ती मदत करताना दिसायचे। माझ्या वडिलांना सातत्याने सांगून आणि पैशांचा विचार बाजूला ठेवायला लावून माझ्या शिक्षकांनी म्हणजे शिवसुब्रमण्यम अय्यर यांनी मला त्यांना शाळेत घालायला लावलं। मुलांना सहृदयी, उत्साही व कामसू बनण्याच्या दृष्टीने सर्व पालकांनी सातत्याने प्रयत्न करायला हवेत। थँक्यू।